नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, मी आता सांगोला तालुक्यातल्या शिरबावी या गावामध्ये एका शेतकऱ्याच्या आंब्याच्या बागेमध्ये बसलो आहे. दत्तात्रय सलगर या तरुण मित्राची ही 500 झाडांची आंब्याची बाग आहे आणि या बागेतून दत्तानं यावर्षी पहिल्याच वर्षी याचं पीक धरून त्या ठिकाणी जवळपास या 500 झाडामध्ये 15 लाख रुपयांचं उत्पन्न त्या ठिकाणी मिळवलं आहे. दत्ताचे मित्र, त्याचे मार्गदर्शक संग्राम माने देखील आपल्यासोबत आहेत. खरं तर एकूण हे शिरबावी म्हटलं की तसं तर पूर्वीच्या काळात बोर, डाळिंब अशा पिकांसाठी प्रामुख्याने ओळखला जाणारा भाग आहे. तसा माल रानाचं क्षेत्र, पाणी कमी असलेला भाग, थोडंसं भाडगळणं बरं केलेला भाग, अशा पद्धतीची शेती या संपूर्ण शिरबावीमध्ये. आणि याच शिरबावी गावामध्ये आपण याच्या अगोदर दीपकरावांची म्हणजे दीपक जगदाळे यांची अंजिराची शेती अशा पद्धतीची बाग देखील या महाराष्ट्र माझावर आपण केली होती. आज आपल्यासोबत ही दोन्ही मित्र आहेत. एक जण मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे आणि एक हा संपूर्ण बागाचा करता धरता आमचं एकदम तरुण चुणचुणीत पोरगं दत्ता आमच्यासोबत आहे. या संपूर्ण जी काही एकूण आंब्याच्या बागेची यशोगाथा आहे ती यशोगाथा पुढे जाणून घेत असताना आपल्या भागामध्ये आंब्याची शेती कशा पद्धतीने होते. कारण आंबा म्हणलं की तसं मानेसाहेब रत्नागिरी, सिंधुदुर्ग, देवगड या भागातला आंबा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे किंवा आपण खाताना देखील मार्केटमध्ये आता तर दुर्दैवानं असं झालं आंबा कुठलाही भरला जातो आणि वर देवगड हापूस लिहिलं जाते. ह्या सगळ्या बाबीमध्ये एक काय गोष्ट लक्षात येते तर आपल्याकडं आंबामली कोकण हा एक पॅटर्न झाला आहे, परंतु आपल्याकडच्या भागामध्ये देखील कोरडं वातावरण असल्यामुळं, पाणी कमी असल्यामुळं त्या ठिकाणी या भागात देखील अतिशय चांगल्या पद्धतीची, कारण आंब्याला तशी हलकी जमीन लागते आणि त्या जमिनीची उपलब्धता सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ह्या शिरबावीसारख्या गावामध्ये आंब्याची शेती आता भरू लागली आहे. चांगले आंबे शेती होते. दत्ताचे देखील 2-3 प्रकारचे प्लॉट हित आहेत. त्यातला हा 500 झाडांचा प्लॉट आहे. त्याला 15 लाख रुपयांचं त्या ठिकाणी उत्पन्न म्हणजे अक्षरशः दिलं आहे. मला वाटतं बाग तुम्ही 15 लाखाला दिलेच. गुत्ती बाग देणं किंवा उक्त देणं असं म्हणते ती, तशा पद्धतीने दिले. एकूण बागाचं नियोजन काय ते मी अधिक न बोलता दत्तापासून सुरुवात करूया. त्यानंतर मानेसाहेब आमचे काय म्हणतात त्याला सल्ला देणारे कार्यकर्ते आहेत ते, त्यांचं म्हणणं जाणून घेऊया. दत्ता आणि मानेसाहेब तुमच्या दोघांचंही महाराष्ट्र माझामध्ये स्वागत. पहिला प्रश्न दत्ता, खरं तर हा माळरान आहे. आजूबाजूला तू बघितलं तर तसं शिरबावी, खर्डी, बोहाळी, इकडं पलीकडे हळदेवडे ही सगळे भाग डाळिंबाचे भाग होते. मोठ्या प्रमाणात डाळिंब झालं. भगवान मरणाचा पैसा म्हणजे गणेश गेलं, भगवा आलं आणि लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये पैसा मिळाला. नंतर बोर किंवा बाकीचे अजून उद्योग, आता पेरू वगैरे लागवड केली जाते. या सगळ्याच्यामध्ये आपण आंब्याचं पीक घ्यावं असं का वाटलं रे बाबा? कारण आंब्याचं कमी पाण्यात आणि कमी खर्चात जादा उत्पन्न आहे. बरं. त्यामुळे आंब्याची आम्हाला आवड निर्माण झाली. त्यामुळे आम्ही 2-3 प्लॉट केले. पुन्हा छोटे बी आता लावलेले आहेत. बरं बरं तरी 500 झाडं आम्ही दिलीत, आता उक्ती दिलीत. बरं कितीला दिलं? ही 500 झाडाचा प्लॉट 15 लाखाला दिला आहे. बरं ॲक्युरेट 15ला दिलं का? मग पुढं 15 15ला दिलं. बरं, आता 3 प्लॉट दिसतात मला, एक खाली आहे, एक हाय आणि हे. एकूण किती आंबा लावलाय तू? एकूण हे फळ झाडं आहेत बघा 1000. बरं. ती जरा जमीन हे असल्यामुळे त्याच्यात जरा लेट आहे. ही म्हणजे 15. कसली? ती म्हणजे पाणी त्यात साठपा होतं, जादा साठपा होते. अच्छा, पाण्याचा निचरा होत नाही. होत नाही म्हणजे हां, जिथं हां. निचरा तिथं चांगलं येतं. चांगली येते. बरं बरं. हं. आता काय सांगशील मला, सांग, हे ज्या वेळेला 500 झाडांचं 15 लाख रुपये झालं, काय म्हणले घरी, काय चर्चा झाली, आईवडिलांची काय भावना होती, काय विषय असतो? चांगला रेट मिळाला, चांगले लवकर बाबा बाग आल्यामुळे चांगला रेट मिळाल्यामुळे काय नाही, खुश आहेत. विषय हं. किती खर्च झाला जाता ह्या 500 झाडापुरतंच ह्या- बोलायचं झालं तर? 500 झाडाला 1 लाखभर खर्च झाला. सगळा मिळून 1-1.5 लाख खर्च झालेला आहे. सगळा हजार मिळून म्हणजे कसा? ते खालच्या बी 500 प्लॉट म्हणजे 500 ते जरा plot. लेट आहे. नाही, आता आपण 500 झाडापुरतं जर बोलायचं झालं किंवा व्हिडिओ बघतायत त्यांना आपण टायटलच देतोय की 500 झाडांमध्ये 15 लाखाचं उत्पन्न. तर ह्या 500 झाडापुरतं बोलत असताना लाख रुपये खर्च झाला म्हणतोय, तो कशाचा झाला आहे? ह्याला पहिल्यांदा मोहर काढण्यासाठी कल्टर थोडा वापर करण्यात आला. बरं. त्यासाठी थोडा खर्च झाला. पुन्हा शेणखत वरखत आहे. हं. असं मिळून फवारणी आहेत. बरं. 1 लाख फवारण्या डाळिंबासारख्या वगैरे जास्त आहेत? जास्त नाहीत. बरं डाळिंबासारखं ह्याला लई जास्त फवारणी बी नाही, रोग बी नाहीत. बरं. रोपं कुठून आणली ही तू? रोपं हे संग्राम माने त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ते आणलेले आहेत. बरं. चांगली होती का रोप? चांगले आहेत. 1 नंबर रोप आहे. काय नाव आहे या वाहनाचं? हे केशर. केशर. हां. फक्त केशर? त्यात अजून काय प्रकार आहेत? नाही केशरच. केशरच फक्त आहे. केशरच. बरं. आता हे पहिलं पीक आहे. झाडं किती वर्षाची आहे ही? ह्या झाडाला 3.5 वर्ष झालं. 3.5. पहिलं 3.5 वर्षानंतर पहिलं पीक पहिलं येतंय. पीक. हां. बरं. आता मला सांग, ह्यात तुटाळ काय झाली होती का जेव्हा लावली त्यावेळेला? तुटा नाही, काय झालं नाही. बरं. ती मेहनत करताना एकदम मोडलेलं ते बरं. तुटा तेवढं पुन्हा ते साधली आहे. चालेल. काय रे बाबा, तू डाळिंब शेत आजूबाजूला बघतोय, बाकीची शेतं बघतोय, त्यात आणि ह्यात काय फरक वाटतोय तुला तुलनेनं? डाळिंबात सक्सेस होत नाही. ह्याच्यात कमी खर्चात, कमी पाण्यात आणि जास्त उत्पन्न मिळतं ह्याच्यात ना.
बरं. डाळिंबात सक्सेस होत नाही, रोगराई कमी आहे. रोगराई कमी आहे. बरं. प्रामुख्यानं आव्हान काय आहे ती एकूण जर शेतकरी म्हणून जर बोलायचं झालं, जे व्हिडिओ आपले बघतात त्यांना माहिती व्हावी म्हणून, एक ह्या संपूर्ण आंबा शेती जर आपल्या भागात करायची म्हणलं तर काय आव्हान आहे ती लोकांच्या पुढे किंवा काय अडचणी येऊ शकते त्या? आव्हान हे वातावरण बिघडलं की हे झालं बरं. तेवढंच आव्हान आहे, नाहीतर आंबा एक नंबर आहे. आहे. हां. ठीक आहे. आपल्यासोबत माने साहेब आहेत, त्यांच्यासोबत बोलूया थोड्याशा टेक्निकल गोष्टी. ते या भागामध्ये आंब्याच्या प्लॉटच्या संदर्भात कन्सल्टिंगचं काम करत आहेत, शेतकऱ्याला रोपं उपलब्ध करून द्यायचं काम करत आहेत, त्यासोबतच शेतकऱ्याला व्यापारी देखील आणून द्यायचं काम त्या ठिकाणी त्यांचं सातत्यानं चाललं आहे. जवळपास 40 प्लॉट माझ्या ताब्यात आहेत किंवा माझ्या मार्गदर्शनाखाली उभे आहेत अशी माहिती त्यांनी मला मगाशी बाग फिरताना त्या ठिकाणी दिली. माने साहेब, त्यामुळे टेक्निकली गोष्टी दत्तापेक्षा तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने माहीत असतील, म्हणून तुमच्यापासून आता ही थोडीशी तुम्ही जास्त बोलणं अपेक्षित आहे, आम्हाला थोडं डिटेल बोलणं अपेक्षित आहे. तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. पहिलं मला सांगा की आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी आंबा लागवडीकडे का वळावं असं तुम्हाला वाटतं किंवा तुम्ही काय आव्हान करताय, तिथून पुढे या टेक्निकल माहितीबद्दल जाऊ. प्रामुख्याने आज फळबागांच्या म्हणजे तुम्ही बघत असाल की डाळिंब, द्राक्ष किंवा इतर फळबाग आहेत, त्याच्यापेक्षाही आंब्याची शेती एकदम कमी खर्चामध्ये आणि कमी माणसामध्ये, ज्याच्याकडे माणसाची माझा अंदाज आहे 0% कमतरता ज्याच्यापाशी माणसं नाहीत, त्या लोकांनी तर आंब्याची शेती प्रामुख्याने निवडायला पाहिजे. कारण की कमी खर्चामध्ये जर जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर आंब्याचं उत्पादन हे, कारण की आंब्याचं माल हार्वेस्टिंग करताना जे व्यापारी आहेत ते स्वतः आंबा, त्याची चॉईस आंबा घेऊन जातात, हाताने तोडतात. शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे. कारण इतर फळपिकांमध्ये द्राक्ष असेल, डाळिंब असेल, चिक्कू, पेरू असेल, त्या ठिकाणी स्वतः शेतकऱ्याला कष्ट करायला लागतं, स्वतः मार्केट हुडकायला लागतं. तर आंब्याची शेती ही अशी आहे की ह्या ठिकाणी प्रामुख्याने स्वतः शेतकरी बांधावरती येतात. ज्यावेळेस आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या गावामध्ये ज्यावेळेस आपल्या आंब्याची बाग आहे असं समजतं ना, तर हजारो शेतकरी, हजारो व्यापारी, हजारो एक्सपोर्टर आपल्या बागेमध्ये येऊन त्या ठिकाणी विविध प्रकारे त्याची मागणी टाकतात. म्हणजे एक प्रकारचं निलाव पद्धतीची ही शेती आंब्याची शेती आहे. इतर फळबागामध्ये कुठल्याही प्रकारची ही आपल्याला असं दिसून येत नाही की बाबा बागेमध्ये येऊन व्यापाऱ्याने बाग मागितली. तर आंब्याची शेती ही निलाव पद्धतीची शेती म्हणलं तर चालेल. आज येतो 10,000ला मागतो, उद्या येतो 20च मागतो, परवा येतो 10 लाखाला मागतो. अगदी म्हणजे शेतकऱ्याला एक चांगल्या पद्धतीचा आर्थिक नफा त्याच्या बांधावर उपलब्ध करून देणारी, आणि आंब्याला मुळात आपल्याकडे फळाचा राजा असं म्हणलं जातं. किती जरी आंब्याची शेती झाली तरी मला वाटतं मानेसाहेब कधीच आंबा बाजारामध्ये स्वस्त होणार नाही. विषय असा आहे की नवीन आंबा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक भीतीचं वातावरण झालंय की भरपूर ठिकाणी आपण आंबा लागवड करतोय की अति प्रमाणात जर आंबा लागवड झाला तर त्या ठिकाणी आपलं काय होईल. तर मित्रांनो, मी सांगू इच्छितो की मी 10 ते 12 वर्ष झाला आंब्यामध्ये, छोटासा माझा जरी अभ्यास असला तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो की दर वर्षी आंब्याचं मार्केट हे 10 ते 20 रुपयांनी वाढायला लागले. कारण की आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला, मी आणि आमच्या मामाने ज्यावेळेस आंबा विकला तो 20 रुपये किलोने विकला होता. 20 रुपयांनी किलो इथून पाठवायचं मार्केट केलं तर हळूहळू व्यापारी वाढले, झारखंडवाले वाढले, भरपूर ठिकाणी व्यापारी वाढलेत. आज प्रत्येक फार्मर प्रोड्युसर कंपनी, आज महादेश फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून आम्ही ज्या कंपनीमध्ये आहे ती कंपनी आज एक्सपोर्टचं काम करते, मार्केटिंगचं काम करते. शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात आज आंबा उपलब्ध करून देऊन त्याच्या वेगवेगळ्या प्रकारची रोपं असतील, निरोगी रोपं असतील, आज आंबा विक्री व्यवस्थापन असेल, शेतकऱ्यांना मार्गदर्शन असेल, अशा अनेक प्रकारची कामं त्या ठिकाणी कंपनीनं हाती घेतलेली आहेत. म्हणजे बाजारामध्ये थोडंसं ह्याच्या अंगानं बाकीच्याही गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध झाल्यात. आता आपण ओरिजिनल निवेदनाच्या बाबतीत येऊ. साधारण आपला व्हिडिओ बघून समजा पलीकडच्या लोकांना शेती करायची, तर हे करत असताना प्रामुख्यानं जमीन साधारण ह्या आंब्याच्या एकूण शेतीमध्ये कशी असावी? तर आंब्याची जमीन जी आपल्याला हलकी, माळरान, मुरमाड जमीन, ज्या ठिकाणी पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होईल अशी जमीन असावी. बरं. आणि जर एखाद्या शेतकरी काळीच असली तर काळ्या जमिनीमध्ये शक्यतो आंब्याची लागवड शेतकरी मित्रांनो टाळावी. कारण की काळ्या जमिनीमध्ये एकतर जास्त पाण्याचा निचरा होत नाही आणि आंब्याला महत्त्वाचं आहे की आंब्याला ताण व्यवस्थापन खूप गरजेचं आहे. आंब्याचं उत्पादन साधारणतः 80% हे पाणी व्यवस्थापनावर आहे. त्यामुळे अक्षरशः बागेला ताण हे खूप अत्यंत मिळणे गरजेचं आहे. ताण आणि कसा द्यायचा असतो तो? ताण म्हणजे पाणी झाडाचं बंद करून टाकसा. ज्यावेळेस आपला आंबा हार्वेस्टिंग होईल, हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्याची छाटणी, विरळणी, तो जो काही कन्सेप्ट आहे तो केल्यानंतर खत व्यवस्थापन, आणि खत व्यवस्थापन झाल्यानंतर थोडंसं पाणी दिल्यानंतर बागेला पूर्ण ताण अवस्था म्हणजे पाणी पूर्ण बागेचं बंद करायचं. जेणेकरून जोपर्यंत आपल्याला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये जोपर्यंत मोहर आपल्याला दिसायला चालू होत नाही, आणि मोहर निघाल्यानंतर साधारणतः 20% मोहर निघाल्यानंतर आपण बागेला आपल्या पाणी चालू करायचं आहे. तिथून पुढे फवारणी असतील, आंतरप्रवाही कीटकनाशक असतील, बुरशीनाशक असतील, तिथून पुढे त्याचं शेड्यूल फॉलो करायचं. बरं. साधारण रोपं कुठली निवडावी आणि किती अंतरावर त्याची लागवड केली पाहिजे? तर रोपांची निवड करताना ओनली वन आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणलं तर आपल्या ठिकाणी फक्त आणि फक्त केशर आंबा निवडावा. कारण की आपण अदर ठिकाणी म्हणजे आपल्या
बागेमध्ये बऱ्यापैकी माझ्यापाशी आज 35 ते 40 शेतकरी कन्सल्टिंगसाठी मी त्यांना गाईड करतो. त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बागेमध्ये म्हणजे साधारणतः कोणाची 10 वर्षाचे, कोणाची 20 वर्षाचे, कोणाची 5 वर्षाचे. तर काही लोकांनी चुकून पहिल्या म्हणजे आंध्रावाले असतील किंवा अदर जे फिरस्ती लोक असतील त्यांच्याकडून आंब्याची बागा किंवा रोपं लावलेली आहेत. तर त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये व्हिजिट करायला गेल्यानंतर माझ्या अशा काही गोष्टी लक्षात आल्या, की आल्या म्हणण्यापेक्षा प्रत्यक्षात मी तो बघतोय, पाहतोय की प्रत्येक व्हरायटीचा आंबा तो दशेरी असेल, हापूस असेल, तोतापुरी असेल किंवा अनेक अशा 150 व्हरायटीच्या आंब्यामध्ये त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये ओनली ओन केशर आंबा हा असा आहे की त्या ठिकाणी त्याची गोडीच वेगळी आहे. आज कोकणामध्ये जसा हापूस पिकतो तसा महाराष्ट्रामध्ये केशर आणि केशर सोडून अदर व्हरायटीला आपल्या महाराष्ट्रामध्ये गोडी नाही आहे. आपल्या मादीमध्ये तर कसली सुद्धा गोडी येत नाही. त्यामुळे केशर निवडायला पाहिजे. तर आपण जर कोकणातला हापूस जर आपल्या बागेमध्ये जर खायला जरी लावली 4 झाडं तरी तो हापूस आंबट गोड लागतो. बरं. त्यामुळे आपल्या मातीमध्ये हापूसला क्लायमेटला सूट होत नाही. केशरला ओनली ओन अंतर केशर. किती असावं? तर अंतर साधारणतः 14 बाय 7 फूट, 12 बाय 4 फूट, 10 बाय 3 फूट. जशी शेतकऱ्याकडे जमीन उपलब्ध आहे तशी त्यांनी त्या जमिनीचा प्रकार बघून त्या पाण्याचा निचरा बघून, कारण की काही शेतकऱ्यापाशी भरपूर पाणी, काही शेतकऱ्यापाशी कमी पाणी. कमी पाण्यामध्ये पण आपण आंब्याची शेती करू शकतो. झाडाची संख्या थोडी कमी बसवा, कमी पाण्यावर सुद्धा आंबा शेती करा. बरं. साधारण ह्या आंबा लागवडीमध्ये काय आव्हान आहे रोगांचं, फवारणीचं? कारण का डाळिंबाचा भाग होता, तेल्यानं फाईट केला, कुजव्याला फाईट केला आणि शेवटी आता मर्पिन होल बोरनं आपण गायब झालो डाळिंबातनं. द्राक्षाला दावण्या आला की द्राक्षे भुरी दावण्याचा अटॅक झाला की घायला येतं, वातावरण खराब झालं की मेलं सगळं द्राक्षवाला. ह्यात प्रामुख्यानं डाळिंबाच्या ह्या आंब्याच्या शेतकऱ्यापुढं एक वातावरणाचं काय आव्हान आहे एक, आणि रोगराईचं काय आव्हान आहे 2, हे सांगा. तर आता जसं वातावरणाशी बदल होईल तसं आंब्यामध्ये, जसा आंबा हा पीक आपल्याला माणसाला आवडतं तसं किडींना पण आवडतं. अनेक असे किडे आहेत की त्या आंब्यावरती त्याचा प्रादुर्भाव होतो. जसं की आज तुम्ही बघत असाल की आंब्याला कुठल्याही प्रकारची मेंटेनन्स नाही आहे, कुठल्या प्रकारचा खत नाही आहे किंवा आंब्याला काय लागत नाही आहे, ही लोकांचा जो गैरसमज आहे तो आंब्याला काय लागत नाही म्हणजे त्याला काही लागतच नाही आहे असा विषय होतो. की कुठल्याही प्रकारची खतं औषधं वापरताना त्याचा योग्यरित्या वापर असेल. झाडावरच्या बुरश्या असतील, मित्र बुरश्या आहेत किंवा आपल्याला अशा अनेक बुरशी आहेत की ते फळांचं नुकसान करतात. मोहोर काळामध्ये त्याच्या बुरशीनाशकाच्या फवारण्या असतील, कीटकनाशकाच्या फवारण्या असतील आणि विविध प्रकारे हे जे किडे आहेत, किडीमध्ये मिलीबाग आहे, थ्रिप्स मावा आहे, तुम्हाला तुडतुडे आहे, मावा आहे, पिढे डेकून आहे, अशा अनेक प्रकार आहेत की ते रोग बघून त्याच्यावरती अचूक निदान करणं गरजेचं आहे. कारण की आज मार्केटमध्ये जर तुम्ही गेला तर एखादा दुकानदार, औषध दुकानदार जर असेल तर त्या ठिकाणी तो गेल्यानंतर आपण त्याला सांगतो की बाबा बागेमध्ये हा रोग आला आहे, पण तो दुकानदार अंदाजपैकी तिथून औषध देतो की हां हे औषध घेऊन जा, पण त्याचं प्रॅक्टिकली इथे त्या ठिकाणी त्याचा रिझल्ट न आल्यामुळं शेतकऱ्याचं आतोनात नुकसान होतं आणि नंतर एखाद्या ठिकाणी बाबा 2 औषध मारल्यानंतर त्या एखाद्या औषधाचा रिझल्ट येतो. त्यामुळं स्वतः प्रॅक्टिकली बागेत रोग ओळखायला शिका. शेतकऱ्यांनी रोग ओळखायला शिका आणि त्या ठिकाणी त्या रोगाचं अचूक निदान करा. आणि रोग कुठले येतात पण प्रामुख्याने? तर रोग प्रामुख्याने मिलीबाग, बुरशीजन्य करपा, मावा, तुडतुडं, थ्रिप्स आणि अनेक असे तुडतुड्याचे 4 प्रकार आहेत. चिकट्या मावा, चिकट्या नावाचा रोग आंब्यामध्ये अति थैमान घातले मित्रांनो. कारण की हा जो तुम्ही आंबा बघता हा एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा आहे. जर बागेमध्ये अनावश्यक गर्दी असेल, व्यवस्थित छाटणी व्यवस्थापन नसेल आणि झाडामध्ये कुठल्याही प्रकारची तुम्ही मेंटेनन्स किंवा स्वच्छता केली नसेल तर त्या ठिकाणी रोगराईचं प्रमाण भरपूर वाढतं. बरं. साधारण पाणी नियोजनाबद्दल तुम्ही मगाशी बोला, कसं पाणी नियोजन केलं जावं जे महत्त्वाचं आहे म्हणला तुम्ही? पाणी व्यवस्थापन आंब्यामध्ये 80% खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर पाणी व्यवस्थापन म्हणजे कसं, तर वापसा कंडिशन पाणी आंब्याला देणं गरजेचं आहे. कारण की आंब्याचं पान हे आंब्याच्या झाडांचं पानांची इतर फळझाडाच्या तुलनेत आंब्याचं पान हे 2 वर्षापर्यंत झाडावरती टिकतं. त्याच्यामध्ये जे काय अन्न साठ्याची आणि पाणी साठ्याची जी काय ताकद आहे, क्षमता आहे ती खूप भरपूर आहे. त्यामुळे आंब्याला पाणी लागलं, वापसा कंडिशनवर पाणी इतर फळझाडांपेक्षा जास्त पाणी आंब्याला चालत नाही. जर जास्त पाणी दिलं तर त्या ठिकाणी पालवी निघायची दाट शक्यता असते आणि आंब्याची फळगळ भरपूर प्रमाणात होऊ शकते. आणि आज बऱ्यापैकी तुम्ही कुठे पण जावा, आंब्यामध्ये शेतकऱ्यांची मोठी समस्या आहे की आमच्या बागेला आंबेच नाहीत. आंबे लागल्यानंतर ते टिकले नाहीत, ते टिकले जरी असले तरी ते शेवटपर्यंत राहिले नाहीत. तर हे सगळं 100% पाणी व्यवस्थापनावर आहे. खरं तर प्रश्न पुढचा तोच होता की बऱ्याच वेळेला मोहोर काळामध्ये खूप मोहोर दिसतो आणि पुन्हा आंबे लागत नाहीत, ते टिकत नाहीत. सेटिंगच्या संदर्भात शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? तर सेटिंगच्या संदर्भात फिरून आता आपण परत रेस्टमध्ये जातोय. कारण की ज्यावेळेस आपण बागेचं छाटणी व्यवस्थापनाचं जे काम असेल त्या ठिकाणी त्याची खतं औषधाची किंवा त्याची जी काय आपण स्टोरेजसाठी जी काय त्याची खतं अवस्था किंवा मेंटेनन्सचं जे काही काम करतोय त्याच्यावरती खूप म्हणजे रिझल्ट आहे. तर तुम्ही आता सध्याला काहीच नाही केलं आणि बागेला जर मोहोर निघाल्या
लागल्यानंतर भरपूर प्रकारची खतं औषधं दिली तर ते झाडाला त्या ठिकाणी रुजू होत नाहीत. तर बऱ्यापैकी प्रत्येक शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे की मोहर निघाला आणि मी खतं औषधं चालू केली. तर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांनी चुका करू नये, कारण की मोहर निघाल्यानंतर सेटिंग अवस्थेमध्ये बागेला कुठल्याही प्रकारची रासायनिक खतं देता कामा नये. जोपर्यंत फळं आपली सुपारी अवस्थेमध्ये सेटिंग अवस्थेमध्ये जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत आपल्याला कमी पाण्यामध्ये कमी खतामध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्याची फळं जोपासायची आहेत. आणि जोपर्यंत फळ हे 100 ग्रॅमच्या आसपास जाईल तिथून पुढे आपल्याला त्याचं खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल किंवा रेस्ट काळामध्ये जे आपण त्याची काळजी घेतली त्याच्यावरती भर आहे की फळांची टिकवण क्षमता किती राहते झाडावरती. बरं, साधारण माल आलेला एक्सपोर्ट क्वालिटीचा यावा ह्यासाठी काय काळजी घेतली तर पाहिजे? एक्सपोर्ट क्वालिटीसाठी आपण बऱ्यापैकी फ्लावरिंग अवस्थेमध्ये जेव्हा फुलोऱ्या अवस्थेमध्ये बाग असते त्यावेळेस ती प्रत्येक ठिकाणी आपण ते वेळोवेळी दर 15 दिवसाला 10 दिवसाला जसं जसं क्लायमेट असेल तसं तसं आपण त्याच्या बुरशीनाशकाच्या कीटकनाशकाच्या रासायनिकमध्ये असेल किंवा आपले जैविकमध्ये असतील त्या प्रकारच्या आपल्याला बुरशीनाशकाच्या फवारणी घेणे गरजेचे आहे. तिथून पुढे जसं जसं रोग दिसतील तसं तसं त्या प्रत्येक रोगावरती वेगवेगळ्या प्रकारचे औषधं आहेत. मार्केटमध्ये जे औषधं उपलब्ध आहेत तीच औषधं वापरायची आहेत, पण प्रत्येक औषधाचं प्रमाण हे वेगळं आहे. प्रत्येक किडीसाठी प्रत्येक औषध वेगळं लागतं. आज बऱ्यापैकी मार्केटमध्ये बघताय ज्यांना आंब्याचा अनुभव नाही आहे, जे आंब्यामध्ये नवीन शेतकरी आहेत ते जात आहेत आणि कुठलंही एखादं कीटकनाशक आणून मारतात. पण ते चुकीचं कीटकनाशक मारल्यामुळं पण फळांची गळती होऊ शकते. चुकीचं कीटकनाशक बुरशीनाशक मारल्यामुळं फळांचं त्या ठिकाणी किपिंग क्वालिटी असेल, त्याला थ्रिप्स असेल, त्याच्यावरती जे आपण म्हणतो ना एक्सपोर्ट क्वालिटीचा माल जो तयार होत नाही तो कारणच ते की चुकीच्या औषधाची फवारणी केल्यामुळं आपल्याला फळं त्या ठिकाणी एक्सपोर्ट होत नाहीत. शेवटाला येत असताना डाळिंब आपल्या भागातलं उद्ध्वस्त झालं ते पिन होल बोरडणं, या आंब्याच्या बागाला खोडाला किंवा बुडाला किंवा झाड जाईल असा कुठला रोग आहे का? हो, तर मुख्य रोग आहे म्हणजे आंब्याचा खोडकिडा. खोडकिडा हा असा रोग आहे की बऱ्यापैकी ज्यावेळेस झाडामध्ये होतो तो 1 ते 1.5 वर्षामध्ये पूर्ण झाड ते नष्ट करून टाकतं. त्याची साल असेल, त्याचं खोड असेल, ते पूर्ण ज्यावेळेस आपल्या बागेमध्ये आपण हिंडता फिरता 1-2 दिवसातून प्रत्येक शेतकऱ्याच्या बागेमध्ये राऊंड होतो, प्रत्येक झाडापाशी भेट होते शेतकऱ्याची. तर झाडापाशी गेल्यानंतर आपल्याला बुडाभोवती त्या ठिकाणी छोटासा किस किंवा होल पडलेला दिसतो. तर आपल्या लक्षात ठेवायचं की बाबा ह्या झाडाला खोडकिडा लागलेला आहे. तर त्या ठिकाणी खोडकिड्याच्या निदानासाठी आपण जे डॉक्टरपाशी जे इंजेक्शन असते त्याच्यामध्ये एखादं पेस्टिसाईड कीटकनाशक त्यामध्ये होलमध्ये आतमध्ये टाकायचं, स्क्रूड्रायव्हरच्या माध्यमातून आपण ते खोडकिडा बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा. जर निघाला ठीक, नाहीतर आपण एखादं कीटकनाशक त्यामध्ये टाकायचं आणि ओलं फडकं, सुती फडकं किंवा एखादा चिखल लावून ते पॅक करायचं. आणि दरवर्षी वर्षातून 2दा बोर्डो पेस्ट करणं गरजेचं आहे खोडकिड्यासाठी. जर नियमित आपण जर दर वर्षातून 2दा जर बोर्डो पेस्ट केली तर आपल्या बागेला 99% खोडकिडा हा होतच नाही. बरं, साधारण छाटणीचा पिरियड कसा असतो, कशी केली जावी छाटणी, किंवा चांगली छाटणी की कशी, किंवा काय माणसं मिळतील तशीच? तर छाटणी व्यवस्थापनासाठी आज आपल्या तालुक्यामध्ये बऱ्यापैकी जसं डाळिंबाची शेती सांगोला तालुक्यात शेती होती तशी आज पुढच्या वर्षी किंवा 1-2 वर्षात तुम्हाला ऐकायला भेटेल की सांगोल्यामध्ये आंब्याची शेती खूप भरपूर प्रमाणात होते. डाळिंबाचं सांगोलं तसं आंब्याचं सांगोलं तुम्हाला एक पुढच्या 2 वर्षात बघायला भेटेल, कारण की भरपूर प्रमाणात एकमेकाचं बघून आंबा लागवडी भरपूर झाल्यात. तर प्रश्न असा होता की छाटणी व्यवस्थापन आंब्यामध्ये मूळचं आज बऱ्यापैकी तुम्ही तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शन असेल किंवा कोणी कुठे पण बसलं की आंब्यामध्ये छाटणी नाही. तर शेतकरी मित्रांनो, जर हाईट कंट्रोल आणि आपल्याला जर हातानं फळं तोडायची असतील तर छाटणी व्यवस्थापन खूप गरजेचं आहे. रोप लावल्यानंतर 40 ते 50 दिवसात त्याची पहिली छाटणी घ्यायची. छाटणी केल्यानंतर त्याच्या निघणाऱ्या फुटवे असतील, त्याची विरळणी असेल, परत त्याची छाटणी असेल. छाटणी हा प्रकार आंब्यामध्ये 100% प्रॉपर आहे. मेन म्हणजे कसं आहे की 2 वर्षाच्या 2.5 वर्षाच्या झाडांच्या आतली छाटणी आणि 2.5 वर्षाच्या पुढच्या झाडांची ही विरळणी करायची, त्याची छाटणी नसते. बरं, साधारण एकरी 500 झाडं बसतात असं धरलं, एकरी किती खर्च होतो? तर साधारणतः म्हणजे झाडाची संख्या आज प्रत्येक शेतकरी ज्याच्या इच्छेनुसार लावतो. तर माझी तर इच्छा अशी आहे की 12x7 फूट, 12x4 फूट किंवा 12x3 फूट जसं जसं क्लायमेट आहे तसं तसं तुम्ही शेती करा. आणि साधारणतः झाडामध्ये आज हा जो प्लॉट आहे तो पाऊण एकराचा प्लॉट आहे, 500 झाडं आहेत. तर या ठिकाणी कमी झाडामध्ये जास्त उत्पादन काढलं आहे. तर या ठिकाणी चूक अशी झालेली आहे की या ठिकाणी 12चा डिस्टन्स ठेवला तर यामध्ये अजून एक झाड बसत होतं. तुम्ही बघत असाल की या ठिकाणी फक्त चूक अशी झाली की सुरुवातीला शेतकरी लागवड करताना की आज विचार काही न करता त्या ठिकाणी आंबा लावायचा म्हणले की लावतो. पण आज भरपूर प्रमाणात बागा भरपूर आहेत की आपण गेल्यानंतर त्याचं बघूया, ह्याचं बघूया. तर अतिसघन पद्धतीनं आज या ठिकाणी जे बागेला उन्हाचा चट्टा असेल, सनबर्निंग असेल, तर या ठिकाणी अशी भरपूर फळं आहेत की उन्हाच्या चट्ट्यानं तुम्हाला त्रासलेले दिसत आहेत. तर या ठिकाणी जर अतिसघन बाग असती तर झाडाची संख्या जर भरपूर बसवली असते आपण तर एकरी 700 ते 800 झाडं आपल्याला बसतात. बरं, ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न आहे बाबा तुला,
15 लाख रुपयांची पहिली 500 झाडांचा लॉट केला आहे. आता महाग अजून ती 500 झाड आहे ती काय येणार आहे ती 500 झाड आहे ती. काय रुपये मिळतील असं वाटते तुला ते? त्यात एक 10 टनाच्या आसपास माल निघत. बरं. तरी 100 रुपयानं घाललं तरी 10 लाख रुपये त्याचं होतं. लेट आहे होते. लेट आहे, थोडं लेट. प्लॉट आहे. ते 10 लाख म्हणलं तरी पण 15 लाख ह्यांनी ही 25 लाख रुपये झालं. खर्च किती आला दोन्हीला मिळून? खर्च एक 1.5 लाखाच्या आसपास आला. म्हणजे 1.5 लाख. 1.5 ते 2 लाख खर्चामध्ये 25 लाख रुपयांचं उत्पन्न. त्यातलं परफेक्ट माहीत असलेलं उत्पन्न तर ह्यातलंच आहे. म्हणजे त्याचा अंदाज आहे पुढे 100 रुपयाचा दर येईल, कारण ह्याला 150 झाला आहे, पुढे तो मार्केटमध्ये माल आला तो माल येणार आहे. पण फक्त ह्या 500 झाडांपुरतं जर बोलायचं झालं तर 1 एकरामध्ये 500 झाडं आणि जवळपास 15 लाख रुपयांना हा प्लॉट दिला आहे. निघणार आहे वगैरे असं काय नाही, झाला व्यवहार त्याचा. तो प्लॉट दिला आहे. दत्ताला अतिशय चांगल्या पद्धतीचे पैसे आंब्याच्या बागेतून त्या ठिकाणी झालेत. शिरबावी मी म्हणलं तसं सांगोला तालुका हा पूर्वी डाळिंबासाठी ओळखला जाणारा तालुका आहे आणि डाळिंब उद्ध्वस्त झाल्यानंतर हातभर झालेल्या या शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीनं आंब्याचा आधार मिळताना दिसतो. ही आंब्याची शेती खऱ्या अर्थानं या सांगोला तालुक्याचं कोकण झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची शेती आहे. निश्चितपणानं कमी खर्चिक, कमी राबणूक, थोडंसं नियोजन व्यवस्थित घातलं. जसं मग अशी मानेसाहेबांनी सगळी डिटेल सांगताना सांगितलं की पाणी व्यवस्थापन व्यवस्थित केलं, खती व्यवस्थापन व्यवस्थित केलं, रेस्ट पिरियडमध्ये स्टोरेजसाठी काम केलं व्यवस्थित, थोडंसं किपिंग क्वालिटीसाठी लक्ष दिलं, अंतर निवडताना व्यवस्थित निवडलं, मशागत व्यवस्थित ठेवली, स्वच्छ बाग केली, तर निश्चितपणानं बागेमध्ये फार मोठी झटझोम द्राक्षी डाळिंबासाठी न घेता एक चांगल्या पद्धतीचा एकरी नफा त्या ठिकाणी शेतकऱ्याला होणार आहे. राहू द्या 150 रुपये, साधारण 100 रुपयाचा जरी दर सापडला आणि 10 टन माल निघाला तर त्या ठिकाणी 10 लाख रुपये त्या ठिकाणी 100% शेतकऱ्याला होणार आहे. तर 1.5 लाखाचा खर्च सोडला तर एक 8-8.5 लाख रुपये तरी त्या शेतकऱ्याचं वर्षाच्या वर्षाला कुठेही जाणार नाहीत. आणि डाळिंबाचा शेतकरी जसा डाळिंब लावल्यावर बागेत अडकतो, द्राक्षीचा शेतकरी जसा द्राक्षी लावल्यावर द्राक्षीच्या बागेत अडकतो, तसं आंब्याचं नाही. तुम्ही आंब्याची बाग लावून निवांत पाहुणं रावळं जरी करत हिंडला फिरला तरी तुमच्या बागाचं त्या ठिकाणी महाग कुठल्याही पद्धतीचं नुकसान होणार नाही. एका अर्थानं इथल्या भागातल्या शेतकऱ्याला कमी पाण्यात निचऱ्याच्या जमिनीमध्ये मालरानाला जिथं दुसरं काही फारसं येत नाही तिथं आधार ठरलेली ही बाग त्या ठिकाणी उद्या ह्या संपूर्ण सांगोला तालुक्यासाठी एक मार्गदर्शक ठरू शकते, आधार ठरू शकते. दत्ता, तुझी मेहनत आहे, तुझी कष्ट आहे. 15 लाखाचा आकडा जरी आम्ही आज अचानक ऐकत असलो तर त्यामागं तू राबला असणार आहे, रात्रंदिवस एक केले असणार आहेत, नियोजन घातलं असणार आहे. मानेसाहेबांचं मार्गदर्शन आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली बाकीच्या अनेक बागा त्या ठिकाणी या भागामध्ये फुलतायत, येत आहेत, भरत आहेत, चांगल्या पद्धतीचे पैसे मिळत आहेत. तुमचं मार्गदर्शन वेळोवेळी शेतकऱ्याला लाभलं पाहिजे. दत्ता, तुझी मेहनत अजून वाढू दे. वर एक बारका प्लॉट लागला आहे, मी बघितलं. तो किती झाडांचा आहे? तो 1000 झाडांचा आहे. म्हणजे जवळपास दत्ताने 2000 झाडांचं नियोजन. मी दत्ता, तू जवळपास 2 वर्षाला 1 कोटी रुपये कमवतोय अजून थोड्या दिवसानं, आणि ते निश्चितपणानं कमवलं पाहिजे. कवळं चुणचुणीत 12वी शाळा शिकलेलं पोरगं जर शेतामध्ये एवढं पैसे मिळवत असेल तर ते अजून 2 वर्षानं कुठल्याही IT इंजिनियरला मागं सरणार नाही. आणि जो शेतकरी कायम कुठल्या तरी चित्रपटामध्ये दाखवताना फाटक्या कपड्यातला दाखवला जातोय, तो मात्र आमचा दत्ता स्मार्ट रुबाबात गाडी घेऊन ह्या गावातनं बाहेर पडलेला त्या ठिकाणी दिसेल. प्रत्येक शेतकऱ्याच्या वाट्याला ते दिवस यावेत, प्रत्येक शेतकऱ्याच्या मेहनतीला रंग यावा, त्याच्या मेहनतीला चांगल्या पद्धतीनं बाजारामध्ये मोबदला मिळावा. शासन व्यवस्थेनं शेतकऱ्याची विशेषतः काळजी घ्यावी. त्याला कुठेतरी वर्षाला 2000 आणि 5000 रुपये असली भुरटेगिरी करण्यापेक्षा त्याच्या पिकवलेल्या मालाला दर देऊन त्याला स्वाभिमानानं बाजारामध्ये उभा करता यावं यासाठी मेहनत केली. आणि आता जे खेळ चालले आहेत वर, मंदिरं बांधा, देवळं बांधा, ती चालू आहे सध्या. काय तर आमचं मुख्यमंत्री काल इथं थोड्याशा भागामध्ये गारपीट झाली आणि तिकडे कुठं अयोध्येमध्ये मंदिरं बांधायसाठी निश्चितपणानं मंदिरं बांधा, पण धार्मिक अस्मिता किंवा बाकीच्या गोष्टी हा शेतकऱ्यांचा किंवा एकूण, मला तर वाटतं साहेब, मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये म्हणलो होतो, आमच्या कॅमेरामनला आठवत असेल, की हे जे उगाच धिंगाणा घातला जातो का नाही, गाय पाळा, हे पाळा, ते पाळा, शेतकऱ्याच्या दारात येऊन बघा, पहिल्यापासून खिलारी जनावर तुम्हाला बघायला मिळतेली, खोंड पाळतेली लोक आमची आहे ती. अजूनसुद्धा आमची आई सकाळ सकाळ जाती, तुळशीला पाणी घातल्यावर पलीकडे जाऊन खिलारे गायला कोरबरगा होईना घरातली भाकर त्या ठिकाणी चारती, तिच्या पायाला नक्याला कुंकू लावती, तिच्या पाया पडून माघारी येते. ही संस्कृती आहेच. राजकारण्या लोकांनी ह्या संस्कृत्या लोकांना शिकवण्याची गरज नाही. राजकारण्या लोकांनी लोकांना धर्म शिकवण्याची गरज नाही. राजकारणी लोकांनी फक्त शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या हाताला चांगल्या पद्धतीचा दाम मिळाला पाहिजे, ही व्यवस्था उभी करण्याची गरज आहे. बाकी आमचं आम्हाला नीटनेटकं कळतंय. तुझ्या माध्यमातून मला ह्या आवर्जून ह्या शासन व्यवस्थेला बोलायची संधी मिळते का, तर आम्ही माध्यमांना नाही बोलायचं तर सरकार दत्ता कुणी बोलायचं, मानेसाहेब कुणी बोलायचं सांगा. कारण आज प्रत्येकजण मिंदा झाल्यासारखं चिंबून बसला आहे की कोणच त्या विरोधात बोलायला तयार नाही. माध्यमांनी त्या भूमिका घेतल्या पाहिजे, त्या आम्ही लोकांनी सुद्धा प्रामाणिकपणे घेतल्या पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला दर मिळाला पाहिजे. दत्ताची स्टोरी करताना आनंद होतोय की दत्ताला अवघ्या 1.5 लाखामध्ये 15 लाख रुपये, लाख रुपयाच्या खर्चामध्ये 15 लाख रुपये काय करत मिळालेत. पण प्रत्येकाला हे तसं होत नाही. डाळिंबाचा शेतकरी आता थोडंसं क्षेत्र कमी झाल्यामुळे दर घेतोय, पण द्राक्षीचा शेतकरी पुरता
हैराण आहे. मागची अनेक वर्ष त्याला द्राक्षातून नफा मिळणार नाही, कारण एकतर संकटावर संकट येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला दर नाही. आज रोजी काकडी चांगली आली आहे शेतकऱ्याची, त्याला दर नाही. पाठीमागचा बराच दिवस झाला उन्हाळ्याचा सीझन आला आहे तरी कलिंगड्याला अजिबात चांगल्या पद्धतीचा दर नाही. अशा अनेक बाजारामध्ये गोष्टी येतात, त्याला अजिबात चांगल्या पद्धतीचा दर नसल्यामुळे तो शेतकरी पिकवून राबवून मेहनत करून देखील हातबल आहे. आणि त्याला कारण पण स्वतः शेतकरीचा आहे. पुन्हा माने साहेब की शेतकरी एकत्रित येत नाही, भांडत नाही, झटत नाही, सोबत नाही. त्याला पुढारीच गोड वाटतोय, त्याला आमचंच साहेब वाटते, तर त्याला इथं बसून उद्धव ठाकरे काळजी वाटते आता त्यांचं कसं होईल. तेव्हा इथं बसून वाटते भाजपचं सरकार आणि हे आता झालेलं शिंदे बिंदेचं सरकार टिकल का बिटकल नाही ते. मग तुला काय करायचं आहे बाबा, ते तुझ्या मालाला दर मिळतो का नाही बघ. एवढा विचार शेतकऱ्यांनी केला तर निश्चितपणे आपण सगळे मिळून, आम्ही तुमच्यासोबत माध्यम म्हणून आहोतच, सगळे मिळून पुढे जाऊया. आपल्या मालाला दर मिळाला पाहिजे ह्याची काळजी करूया, आपल्या शेतात चांगलं पिकलं पाहिजे ह्याची काळजी करूया. रोगराई वाढले त्याच्यावर काही सार्वजनिक उपाय करता येतील का ह्याचा विचार करूया. शेती चांगली पिकली तर माल जास्त होणार आहे, तेव्हा प्रक्रिया उद्योग करता येतील का, त्यासाठी सरकारकडून काय सबसिडी मिळेल का, याचा विचार आपण शेतकरी म्हणून बांधाव बसून निश्चितपणे करूया. तुर्तास तरी थांबूया. कॅमेरामन विठ्ठल गायकवाडसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा शिरभावी.